तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का, असं कधी झालंय का, की काम तुम्ही केलं पण त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय मात्र दुसऱ्याच कोणाला तरी दिलं गेलं किंवा दुसराच कोणीतरी घेऊन गेला. मग ते अजाणतेपणे असेल किंवा जाणीवपूर्वक. काम कोणत्याही ठिकाणचं असेल, ऑफिसमधलं, घरातलं, मित्रमंडळी, नातेवाईक, शेजार-पाजार, कोणत्याही ठिकाणचं कुठलंही असेल मग. कामाचं स्वरूप काहीही असेल, कोणतंही असेल, शारीरिक, आर्थिक, मानसिक या तीनही स्तरांवरचं कोणत्याही स्वरूपाचं काम असू शकेल. कामाच्या मागचा मेंदू तुमचा, कौतुक दुसऱ्याचं, कष्ट तुमचे, प्रमोशन तिसऱ्याचंच. असं घडलंय? माझ्या बाबतीत घडलंय. तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांच्या बाबतीत हे रोज घडतंय, पुढेही घडत राहणार आहे. पण आता हे आपण थांबवलं पाहिजे, कारण आता टिमकी वाजवायची वेळ आलेली आहे. मंडळी, जागे व्हा. कारण जोपर्यंत आपण आपली टिमकी वाजवणार नाही, जोपर्यंत आपण आपल्या कामाचं श्रेय मागणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते मिळणार नाही. हे 100% सत्य आहे. अनुभवी लोक तुम्हाला सांगतील हे. काय आहे माहिती आहे का मंडळी? ऑफिसमधलं वर्क असेल, प्रमोशन तिसऱ्याचं. रंगमंचावरचा अभिनय केला, फोटोला दुसरेच. सामाजिक काम तुम्ही केलं, पुढे पुढे करायला तिसरेच लोक. हे आम्ही केलं, हे आम्ही केलं, हे मी केलं. अरे निर्लज्जपणाने हे लोक पुढे येतात, आपल्या हक्काचं क्रेडिट, हक्काचं श्रेय घेऊन जातात. आपल्याला फरक नाही पडत, कारण आपण निस्वार्थी भावनेने केलेलं असतं. पण आपली ओळख समोरच्या व्यक्तींमध्ये मात्र, समाजामध्ये तिसरीच जाते. आपण काम करून सुद्धा आपण काम न करणार आहेत हे जातं. हे होता कामा नये. म्हणून आपला हक्क आपण घ्यायचा, आपली टिमकी वाजवायची नाही. हे त्यांनी नाही केलेलं आहे, हे मी केलेलं आहे. याचं श्रेय मला मिळणं हे माझा हक्क आहे. हे आपण आपली टिमकी वाजवली पाहिजे. थोडंसं या बाबतीत आपण धाडस दाखवलं पाहिजे. त्याहीपेक्षा वेगळा शब्द वापरू का, थोडंसं निर्लज्ज झालं पाहिजे या बाबतीत.